आणि एक महत्त्वाची बातमी आहे, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारपासून बेपत्ता आहे। तानाजी सावंत तक्रार दाखल करण्यासाठी आता पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाले। नरे भागामधून अपहरण झाल्याची पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळते आहे। ऋषीराज सावंत असं तानाजी सावंत यांच्या मुलाचं नाव आहे। दरम्यान दुपारच्या सुमारास ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणावरून मुलगा गायब झाल्याची माहिती तानाजी सावंतांनी दिली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा दुपारपासून बेपत्ता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तानाजी सावंत हे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान ड्रायव्हरने ऋषीराजला दुपारच्या सुमारास विमानतळावर सोडलं होतं, तिथून तो बेपत्ता असल्याची तक्रार आता सावंतांकडून केली जाते। तर ऋषीराज सावंतचं अपहरण झाल्याचा पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तानाजी सावंत हे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाले आहेत। सिंहगड पोलीस ठाणे हद्दीमधून ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाले। नरे भागामधून अपहरण झाल्याची पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली आहे। तर ऋषीराज सावंत असं तानाजी सावंत यांच्या मुलाचं नाव आहे। तानाजी सावंतांचा मुलगा दुपारपासून बेपत्ता आहे आणि त्याच संदर्भातली तक्रार देण्यासाठी आता तानाजी सावंत हे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले। तर साधारणतः 4च्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मोबाईलवर ऋषीराजने एक मेसेज पाठवला। तो मेसेज पाहून तानाजी सावंत घाबरले आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला। तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हा विशाखापट्टणमहून आता पुण्याकडे निघाल्याची माहिती मिळते। तानाजी सावंत स्वतः पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचले आहेत। तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता आहे। दरम्यान दुपारी 4च्या सुमारास तानाजी सावंतांच्या मोबाईलवर ऋषीराजनं एक मेसेज पाठवला आणि तो मेसेज पाहून तानाजी सावंत हे चांगलेच घाबरले। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्याशी देखील संपर्क साधला। तर तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज हा विशाखापट्टणमहून आता पुण्याकडे निघाल्याची माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर तानाजी सावंत स्वतः आता पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाले आहेत।